राज्यातलं देवेंद्र फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी म्हटलं। न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी जय महाराष्ट्रला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये हे मत व्यक्त केलंय। अल्पमतातलं सरकार असल्यास विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची असते। शिवाय बहुमत सिद्ध करताना आकडेवारी समोर येणं गरजेचं असतं, पण असं न करता आवाजी मतदान घेतल्यानं या सरकारला कायदेशीर सरकार म्हणता येणार नाही असं सावंत यांनी म्हटलंय। देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं आवाजी मतदानानं बहुमत सिद्ध केलं खरं, मात्र या बहुमतानंतर हे बहुमत घटनात्मक दृष्ट्या योग्य नाहीये अशी ओरड सगळ्या स्तरातनं होतीये। राजकीय पक्ष सुद्धा याच्यावर तक्रारी करताना पाहायला मिळत आहेत, मात्र याची घटनात्मक बाजू काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत सर। नेमकी घटनात्मक बाजू काय आहे? राजकीय पक्ष ओरड करतायत हे सरकार घटनाबाह्य आहे, काय नेमकी घटनात्मक बाजू सांगते? या बाबतीत घटनेमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांच्या पीठानं एस.आर. बोमई यांच्या केसमध्ये एक विस्तृत निकालपत्र दिलेलं आहे। आपलं बहुमत सिद्ध केलं पाहिजे असा जो आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे तो याच कारणाकरता की यांची मतमोजणी व्हावी आणि मतमोजणी होऊन नंतरच जर सिद्ध झालं की हे बहुमतात आहेत तरच त्यांना गव्हर्नमेंट चालवण्याचा अधिकार आहे। म्हणजे आताचं सरकार घटनाबाह्य आहे तेच सांगतोय मी। आता ही स्पष्ट डिरेक्शन असताना सुद्धा या डिरेक्शनला वळसा घालण्याकरता ही आवाजी मतदानाची कृप्ती या लोकांनी शोधून काढलेली दिसते। आता कुठल्या डोक्यातून कल्पना आली असेल ती त्यांची त्यांना माहिती। गंमत अशी आहे की ज्या वेळेला असा आदेश दिला जातो त्यावेळेला ही जबाबदारी सरकारी पक्षाची असते की आपण विधिमंडळामध्ये आपलं बहुमत सिद्ध करावं आणि सिद्ध करावं ते म्हणजे मतमोजणी करून सिद्ध करावं। ही जबाबदारी सरकारी पक्षावर टाकलेली असते, विरोधी पक्षावर टाकलेली नाही। तेव्हा सरकारी पक्षानेच पुढाकार घेऊन मतमोजणी मागायला पाहिजे। आता उलट सांगण्यात येत आहे आम्हाला आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध झालं असं स्पीकरने ठरवलेलं आहे। याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेला सरकार म्हणजे सुप्रीम कोर्ट जजमेंट सांगतं की गव्हर्नरचं मत हे फायनल नाही, हे विधिमंडळात जाऊन जे प्रतिनिधी आहेत निवडून दिलेले त्यांचं मत आपण घेतलं पाहिजे असा त्याचा अर्थ आहे। त्या आदेशाचा अर्थ असा होत नाही की गव्हर्नरच्या मताऐवजी स्पीकरचं मत तिथे घ्यावं। आता असं इंटरप्रिटेशन करून आणि कायद्याला वळण घालून हे स्पीकरचं मत गव्हर्नरच्या मताऐवजी तिथे नोंदवलं जावं आणि त्याप्रमाणे आम्ही बहुमतात आहोत असं स्पीकरने सांगितलं की आम्हाला कायदेशीरपणे सरकार चालवण्याचा अधिकार आहे असा युक्तिवाद करण्यात येत आहे। हे साफ चुकीचं आहे। म्हणजे आवाजी मतदान इथे घेताच येत नाही अशा वेळी, कारण आदेशच सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे। त्या म्हणून स्पीकरने सांगणं की मी इतका मोठा आवाज ऐकला आणि मी जाहीर करतो की यांना बहुमत आहे, हे त्याचं मत झालं, वैयक्तिक मत झालं। हे प्रतिनिधींचं मत नाही आणि प्रतिनिधींची मोजमापणी करून जे मत नोंदवलं पाहिजे सुप्रीम कोर्टच्या आदेशाप्रमाणे त्याप्रमाणे झालेलं नाही। म्हणून हे कायद्याप्रमाणे हे सरकार बहुमत प्रस्थापित करू शकलेलं नसल्यामुळे सरकार हे इल्लीगल आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारी से अमोल कबीटकर, जय महाराष्ट्र, पुणे।